आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला भारत आणि पाकमध्ये तणाव निर्माण झाला आहे, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दहशतवाद विरुद्धच्या लढाईमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून संवाद झालाय। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक संपली। राहुल गांधी आणि मोदींमध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा झाली। सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्तीसंदर्भात दोघांमध्ये भेट झाली आहे। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबत देखील बैठक। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित होते। भारतीय हवाई दल आता उच्च आणि तंत्र असलेलं HAPS अर्थात हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार आहे आणि संरक्षण मंत्रालयानं 3 HAPS प्लॅटफॉर्मसाठी रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन म्हणजेच RFI केलेला आहे। भारताचा पाकिस्तानला अजून एक दणका। पाकिस्तानला फंडिंग करू नका, आशियाई विकास बँकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे आवाहन आहे। भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज आहे। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांची युरोपियन युनियनला हे फटकारलं आणि युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला होता। भारतानं जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यातल्या चिनाब नदीवर बांधलेल्या बगलहिरा या धरण आणि जलाल धरणामध्ये बंद ठेवण्यात आल्या, तर स्थानिक प्रशासनाची चिनाब नदीवर या जमलेल्या लोकांसाठी घोषणा आहे। चिनाब नदीची पाण्याची पातळी लवकरच वाढणार, नदीतून बाहेर या। BSF मध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाईल। सूत्रांची माहिती आहे, BSF ला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे। सीमांची सुरक्षा रक्षणासाठी वाढवण्यासाठीच 16 नवीन बटालियन निर्माण केले जातील। भारत पाकिस्तान तणावादरम्यान चीनचं मोठं वक्तव्य। साऊथ आशियामध्ये शांततेसाठी पाकिस्तानसोबत असल्याचं चीनी राजदूतांचं वक्तव्य आहे। राष्ट्रपती झरदारीची चीनी राजदूतांनी भेट घेतली आहे।